ठीक आहे, आज आपण इयत्ता 10वी मधील S2 या सब्जेक्ट मधील हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा जो आपला पहिला टॉपिक आहे त्याच्यामधील पॉइंट बघणार आहोत. पॉइंट आहे आपला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. त्याच्या अगोदर आपण हा जो टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवांशिकता. तर इव्होल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? तर हळूहळू घडत जाणारे जे बदल असतात त्यांना उत्क्रांती म्हणलं जातं. हा आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टॉपिक आहे. आता त्यात पहिला जो पॉइंट आहे तो आपण बघतोय एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे. असे 6 पुरावे आहेत, ते आपण वन बाय वन बघणार आहोत. पहिल्यांदा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, नंतर आहेत अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, तिसरा आहे वेस्टिजियल ऑर्गन्स, चौथा आहे पॅलेंटिओलॉजिकल एव्हिडन्सेस, पाचवा आहे कनेक्टिंग लिंक्स आणि सहावा जो आहे हा आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपण याच्या पुढचे जे पुरावे आहोत हे सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिला जो आहे हा आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? तर बाह्यरूपीय पुरावे. बाह्यरूप कसं दिसते त्याच्यानुसारचे हे पुरावे आहेत. आता ह्याचे डेफिनेशन जर बघितले आपण तर काय म्हणले? सिमिलॅरिटी इन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स लाईक पोझिशन ऑफ आईज, माउथ स्ट्रक्चर, लिप शेप, लिप पेटिओल एटसेट्रा. आता जर आपण ह्याच्या डेफिनेशन मध्ये बघितलं तर दोन्हीचं दिसतंय आपल्याला. पोझिशन ऑफ आईज, माउथ स्ट्रक्चर हे जे आहेत हे प्राण्यांमधील बाह्यरूपीय गुणधर्म आहेत. तर लिफ शेप आणि लिफ पेटिओल जे आहेत हे वनस्पतींमधील आहेत. आता इथे जर बघितलं आपण सगळ्यांचे डोळे कसे दिसतात? नाक आहे, नाकाच्या वरती डोळे आहेत, किंवा कान आहेत, कानाच्या खाली डोळे आहेत, असं पण तुम्ही बघू शकता. आणि दुसरं म्हणजे माउथ स्ट्रक्चर. माउथ स्ट्रक्चर मध्ये काय? आधी नाक आहे, नंतर खाली तोंड आहे, वरती नाक आहे, खाली तोंड आहे, वरती नाक आहे, खाली तोंड आहे. हे ह्या तिन्ही पण प्राण्यांमध्ये पहिला काय आहे? कुत्रा आहे, नंतर मेंढी आहे, नंतर हा लांडगा आहे. ह्या सगळ्यांमध्ये डोळ्याची पोझिशन असेल, नाकाची असेल, तोंडाची असेल किंवा कानाची पोझिशन असेल, हे सगळं काय दिसते? एकसारखं दिसते. जर आपण वनस्पतींमध्ये बघितलं तर वनस्पतींमध्ये काय पहिल्यांदा काय दिसतात? पानं दिसतात आणि फळं त्याला लागलेली आहेत. म्हणजे इथं काय सांगितलं आपल्याला? लीफ शेप, पानाचं रचना कशी आहे, आणि लीफ पेटिओल. पेटिओल म्हणजे काय? जिथनं पान फुटतं ती जागा. ह्या सगळ्यांची झाड जरी वेगवेगळं दिसत असलं तरी ह्यांचे गुणधर्म काय दिसतात? एकसारखे दिसतात. आणि ह्या पुराव्यांवरून असं कळतं की ह्या सगळे हे प्राणी असतील किंवा हे सगळे वनस्पती असतील, ह्या सगळ्यांचे पूर्वज जे होते ते एकच होते. हा पहिला आपला उत्क्रांतीचा पुरावा आहे. पुढचा जो पुरावा आहे आपला पुढचा तो दुसरा अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अनाटॉमिकल म्हणजे काय? शरीरशास्त्रीय पुरावे. आता ह्याचं डेफिनेशन काय म्हणले? देर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉइंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ ह्युमन, कॅट, बॅट अँड व्हेल. बोनी जॉइंट्स म्हणजे काय? जिथं हाडं एकमेकांना जोडली जातात ते. आणि बोन्स म्हणजे काय? तर हाडांची रचना किंवा हाड. धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज अॅनिमल्स मे हॅव कॉमन अँसेस्टर्स. आणि या रचनेवरनं किंवा या गुणधर्मांवरून आपल्याला कळतं की यांचे पूर्वज जे आहेत, अँसेस्टर्स म्हणजे काय? एक असतील, कॉमन अँसेस्टर्स. आता इथं उदाहरण आपल्याला दिलंय ह्युमन हँड, मानवाचा हात आहे, नंतर कॅट्स फोर लेग, मांजरीचा पंजा, पॅटाजियम किंवा पुढचा पाय, पॅटाजियम ऑफ बॅट, वटवागळाचा पर, आणि फ्लिपर ऑफ व्हेल, देवमाशाचा पण पर. हे सगळं जर तुम्ही बघितलं तर ह्याचं काय दिसते? कशाची रचना एकसारखी दिसते? बोन्स आणि बोनी जॉइंट्स. हे जी हाडं आहेत, पहिल्यांदा वरती हाड आहे, मग मध्ये काय आहे? सांधा आहे किंवा जोड आहे, त्यानंतर पुन्हा हाड आहे, पुढं कशाची रचना दिसते आपल्याला? बोटांची रचना दिसते. मांजरीच्या पायामध्ये पण तसंच दिसते, मध्ये स्ट्रेट हाड दिसते आणि त्यानंतर पुढचं हाड दिसत आहेत हाताची किंवा बोट म्हणू शकतो. हा जो पॅटाजियम ऑफ बॅट आहे किंवा वटवागळाचा पर आहे, याच्यामध्ये पण वरती हाड आहे, मध्ये जॉईंट आहे किंवा सांधा आहे, नंतर मध्ये एक हाड आहे आणि पुढे हे असं पंजा दिसतोय. फ्लिपर ऑफ व्हेल मध्ये पण तशीच रचना आहे. हा काय सांगतो? शरीरशास्त्रीय पुरावा. समानता कशामध्ये आहे? तर हाड आणि हाडांचे जे जॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये समानता आहे. त्यानंतर आपला तिसरा जो पुरावा आहे हा आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? तर अवशेषांगे. आता डेफिनेशन मध्ये काय सांगितले आपल्याला? डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. डिजनरेटेड म्हणजे काय? नाहीसे झालेले किंवा नष्ट झालेले. युजलेस म्हणजे काय? जे उपयोगात नाहीत. ठीक आहे, असे. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड. अंडर डेव्हलप्ड म्हणजे अविकसित. युजलेस जे निकामी आहेत असे जे अवयव असतात सजीवांमधले त्यांना काय म्हणायचं? अवशेषांगे. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन,
कॉकिक्स, विजडम टीथ अँड बॉडी हेअर आर प्रेझेंट इन ह्युमन बिंग्स. आता जर आपण ह्याचे उदाहरणं बघितलं अवशेषांगाची तर काय काय आहेत? अक्कलदाढ आहे. टेलबोन म्हणजे काय आहे? हा आपला मणक्याचं जे हाड असतं ते आहे. आणि बॉडी हेअर म्हणजे आपल्या शरीरावरचे केस आहेत. आता एक लक्षात घ्या, अक्कलदाढ जे आहे, अक्कलदाढ नसली तर अक्कल नाही असं काही होत नाही. मात्र हा जे ही अक्कलदाढ जी असते ही कशामध्ये येते? अवशेषांगामध्ये येते. ती नसली तरी काही फरक पडत नाही आणि असली तरी पण काही त्याचा उपयोग जास्त नसतो. जास्त म्हणण्यापेक्षा नसतोच. त्यामुळेच तर कशाचं उदाहरण आहे? तर अवशेषांगाचं आहे. आता इथं दिले हे विजडम टीथ कुठे येतो? आपल्या नॉर्मल दाढाच्या सगळ्यात शेवटी. इयर मसल्स उदाहरणामध्ये हे पण तुम्ही लिहू शकता. माकड वगैरे जे असतं त्यांच्यामध्ये हे इयर मसल्स असतात, त्यामुळे ते आपले कान हलवू शकतात. आपण हलवू शकतो का त्यांच्यासारखे कान? नाही. म्हणजे हे काय आहे? इयर मसल्स जे आहेत हे अवशेषांग आहे. नंतर इथे आहे अपेंडिक्स. सगळ्यात महत्वाचं उदाहरण अपेंडिक्स आहे बघा. आंत्रपुच्छ हे आपल्या पोटामध्ये असेल, कधी कधी कुणाचं ऑपरेशन वगैरे करायला लागतं अपेंडिक्स जर त्याला वाढ व्हायला लागली त्याची, तर कारण ते काय आहे? असताना मुळात वेस्टिजियल ऑर्गन आहे किंवा अवशेषांग आहे. ठीक आहे. ते जर ऍक्टिव्ह झालं म्हणजे ते जर सक्रिय झालं तरी पण आपल्याला काय होतो? प्रॉब्लेम होतो. आणि इथे हे जे दिलेलं आहे टेलबोन किंवा कॉकिक्स. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा पुढचा जो आपला चौथा पुरावा आहे तो काय आहे? पॅलिएंटिओलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे काय आहे? पुराजीव विषयक पुरावे. आता इथं डेफिनेशन काय म्हणते? रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. रेमनंट्स आणि इम्प्रेशन्स म्हणजे काय? अवशेष व ठसे. प्राणी मेल्यानंतर त्यांचे अवशेष आणि ठसे कशामध्ये राहिलेले असतात? मातीमध्ये वगैरे गाडले जातात प्राणी, त्यावेळेस राहतात. आणि ह्यांनाच काय म्हणायचं? फॉसिल्स म्हणजे जीवाश्म. आणि हेच जे आहेत यांनाच काय म्हणलं जातं? पुराजीव विषयक पुरावे म्हणलं जातं किंवा जीवाश्म विज्ञान पण म्हणलं जातं. द टाइम पास द सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट और एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशिओ ऑफ C40 टू C12. आता इथं काय आहे? प्राणी मेल्यानंतर किंवा वनस्पती मेल्यानंतर काय होतं? तर शरीरातला जो कार्बन आहे तो हळूहळू नष्ट व्हायला लागतो. आणि मग इथं काय म्हणले? रेडिओ ऍक्टिव्हिटी जी आहे C14 आणि C12 ह्या दोघांचं काय काढलं जातं? रेशिओ किंवा गुणोत्तर काढलं जातं आणि त्याच्यावरून वय काढलं जातं की किती वर्षापूर्वी हा प्राणी मेला असेल. धिस इज कॉल्ड कार्बन डेटिंग. ह्यालाच काय म्हणलं जातं? तर कार्बनी वयमापन. इट इज युज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. ठीक आहे. आता हे कशामध्ये वापरलं जातं? पुराजीव विज्ञानामध्ये वापरलं जातं आणि अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्रामध्ये वापरलं जातं. आता हे कशासाठी वापरलं जातं? तर एकतर मानवाचे जे जीवाश्म सापडलेले आहेत त्याचं किती वय असेल, आणि मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय असतात? तर जे काही सापडलेले अवशेष असतील, कधी कधी दगड, शिलालेख वगैरे पण सापडतात, तर त्याचं सुद्धा वय मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आता पुढचा जो आपला पुरावा आहे पाचवा, कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे. आता याचं डेफिनेशन काय म्हणते? दीज ऑर्गॅनिझम शो मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ टू डिफरंट ग्रुप्स. एकच सजीव असतो आणि तो दोन वेगवेगळ्या गटांमधले मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाह्यरूपीय पुरावे दाखवत असतो. आता इथं 3 उदाहरण आहेत. डकबिल प्लॅटिपस आहे, दुसरा लंगफिश आहे आणि तिसरा आहे पेरिपेटस. आता जर आपण हा डकबिल प्लॅटिपस बघितला तर हा 2 गटांमधला जोडणारा दुवा आहे, रेप्टाइल्स आणि मॅमल्स. आता ह्याला रेप्टाइल्स तरी का म्हणलं जातं? का तर हा रेप्टाइल्स म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. हा सरपटणाऱ्या प्राण्यांसारखा अंडी घालतो. आपल्याला बऱ्याच वेळेस सापाची वगैरे अंडी दिसतात, तर सरपटणाऱ्या प्राण्यांसारखा हा डकबिल प्लॅटिपस काय करतो? अंडी घालत असतो. आणि मॅमल्स म्हणजे काय? तर सस्तन प्राणी. हा सस्तन प्राण्यांसारखं शरीरावरती याच्या केस पण असतात. आणि हा काय दाखवतो अजून? मॅमरी ग्लँड्स म्हणजे याला दूध पिण्यासाठी त्याच्या बाळांना स्तन पण असतात. म्हणून हा कुणाचा जोडणारा दुवा आहे? तर रेप्टाइल्स आणि मॅमल्स दोन्हींमधला. आता पुढचा जर बघितला तर हा लंगफिश. याच्या नावावरूनच आपल्याला कळतं की हा काय आहे? मासा आहे. मात्र हा मासा असून सुद्धा हा ऍम्फिबियन सारखा म्हणजे उभयचर प्राण्यांसारखा काय करत असतो? श्वास घेत असतो. मासे, फिशेस जे असतात हे श्वास कशाने घेत असतात? त्यांच्या कल्याणी घेत असतात. पण हा जो लंगफिश आहे हा उभयचर प्राणी म्हणजे कोण? पाण्यामध्ये पण राहणारे आणि जमिनीवर पण राहणारे, ह्या दोन्ही सारखा तो काय करतो? तर ऍम्फिबियन सारखा हा नाकाने श्वास घेतो किंवा फुफ्फुसाच्या साह्याने श्वसन करतो. कोण असून? मासा असून पण. म्हणून ह्याला जोडणारा दुवा कोणातला म्हणायचं? फिश आणि ऍम्फिबियन्स. आता पुढचा जर आपण बघितला तर पुढचा आहे पेरिपेटस. हा जो पेरिपेटस आहे हा जोडणारा दुवा आहे ऍनेलिड्स आणि आर्थ्रोपॉड्स मधला. आर्थ्रोपॉड्स
आणि ऍनेलिड्स. ऍनेलिड्स सारखा तो काय गुणधर्म दाखवत असतो, पातळ उपचर्म, थिन क्युटिकल. आणि आर्थ्रोपॉड्स जे आहेत, आर्थ्रोपॉड्सचं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था. हा पेरिपेटस जो आहे हा सुद्धा काय करतो, दोघांसारखे गुणधर्म दाखवतो. म्हणून ह्या ऍनेलिड्स आणि आर्थ्रोपोड्स ह्या दोघांमधला दुवा आहे. आता इथं तुम्हाला ह्याचं शरीर दिसते खंडीभूत, म्हणजे मध्ये मध्ये काय दिसतात आपल्याला, रेषा रेषा दिसतात. हे गुणधर्म कुणासारखे आहेत, तर ह्या आर्थ्रोपॉड सारखे आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढचा जो आहे पुरावा, तो सगळ्यात शेवटचा 6वा पुरावा आहे, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, भ्रूण विषयक पुरावे. डेफिनेशन काय म्हणते, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स shows that all embryos show similarity during initial stages and those similarities decrease gradually. आता इथं काय सांगितले, तुलनात्मक ज्यावेळेस आपण अभ्यास करतो भ्रूणांचा वेगवेगळ्या प्राण्यांमधला, आता इथे हे वेगवेगळे प्राणी आहेत, इथं खाली त्यांची नावं पण दिलेली आहेत. आता समजा हे मानव आहे, मानवाचं भ्रूण आहे, आपण ते एक्सरे वगैरे मध्ये पण बघितलेलं असतं ना, जे सोनोग्राफी केलेली असती प्रेग्नेंट स्त्रीची किंवा गरोदर स्त्रीची, त्यावेळेस आपण त्या सोनोग्राफी मध्ये चित्र बघितलेलं असतं, पण ओळखायला येते का ते लहान बाळासारखं तरी दिसतं का, नाही. कारण ह्या सगळ्यांचे, मासा असेल, सॅलमेंडर, टॉर्टोइस, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, ह्या सगळ्यांचे भ्रूण काय दिसत असतात, सुरुवातीला एकसारखे दिसत असतात. आणि हळूहळू, आता हे दुसऱ्या स्टेज मधले आणि हे तिसऱ्या स्टेज मधले, दुसऱ्या स्टेज मध्ये थोडस त्यांच्यामध्ये फरक दिसतो. मात्र जर तुम्ही तिसऱ्या स्टेज मध्ये बघितलं तर आता आपल्याला काय ओळखता येते, कुठला भ्रूण कुठल्या सजीवाचा आहे तो ओळखता येतो. म्हणजे काय होते, भ्रूण विषयक पुरावे जे आहेत ह्याच्यावरून आपल्याला कळतं. जर हे पहिल्या स्टेजला सगळे एकसारखे दिसत असतील तर यावरून आपण असं म्हणू शकतो की ह्या सगळ्यांचे पूर्वज जे होते हे एकसारखे होते. आणि हे सगळे आपण 6 इथपर्यंत जे बघितले ते काय होते, उत्क्रांती विषयक पुरावे होते. यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर ती तुम्ही नक्की कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता. धन्यवाद.